त्या उमेदवारीचा मान राखून मी माझ्या प्रभागामध्ये प्रामाणिकपणे काम केलं आणि माझ्या पॅनलसाठीच काम केलं। परंतु आम्ही दोन जणी निवडून आलो, कल्याणी तायडे आणि मी। धीरज भाऊ थोड्या कमी मताने पडले, तरी पण मी सगळ्या मतदारांचे आभार मानते माझ्या प्रभागातील। सचिन किसनराव वैद्य, प्रभाग क्रमांक 11, बहुजन समाज पार्टी। तीन उमेदवार या ठिकाणी निवडून आले। मी सचिन किसनराव वैद्य डॉक्टरातून, प्रभागातून इस्माईल कासम लालूवाले, प्रभागातून विद्या शिवदत्त माटे। काय प्रतिक्रिया आपली निवडून? आम्ही सर्वांच्या सोबत राहू। सबसे पहले पूरे प्रभागवासियों को डालते हैं जीत की मुबारकबाद। और रही बात क्या बोलते प्रभाग के विकास की, हम तीनों भी डालते, जो जमीन से जुड़े कार्यकर्ता है वो तीनों भी चुनकर आए और हमारे पे काम करने की ललक है। और इंशाल्लाह हम हमारे वार्ड को डालते ना अमरावती का 1 नंबर का वार्ड बनाएंगे, ऐसी मैं गवाही देता हूँ। धन्यवाद। काय म्हणणार दादा, काय प्रतिक्रिया? मी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाकरिता तत्पर राहील। प्रभागातील समस्या ज्याही आहे त्या तत्काळ सुलझवण्याचा प्रयत्न करीन। प्रभागामध्ये कॉम्पिटिशन एक्झामसाठी वाचनालयामध्ये मुलांना अभ्यास करण्याकरिता प्रवृत्त करीन आणि प्रभागाच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीन। हत्तीले हलक्यामध्ये घेत होते पहिले, ते हलक्यात घेणारे लोक हलके आहेत। हत्ती हा बसलाही असला तरी वाघापेक्षा मोठा दिसतो। खोडके यांनी दिली आपल्याला। संजू भाऊंचे सुद्धा ऋण आहेत, सौ सुलभाताई खोडके यांची सुद्धा ऋण आहेत। त्यांनी आम्हाला आमच्या कर्तृत्वावर, कर्मावर सदर उमेदवारी दिली आणि जनतेने त्या उमेदवारीला साथ घातली। जनतेचा शब्द आम्ही कुठेही खाली पडू देणार नाही। आम्ही प्रभागातील सर्वसामान्य लोकांच्या जेवढ्या समस्या आहेत, जेवढ्या जास्तीत जास्त सोडवता येतील आणि तसेच महानगरपालिकेच्या संदर्भात ज्या लोकांच्या ज्या समस्या असतील त्या कशा आपल्याला सरसकटपणे सोडवता येतील या बाबतीत सार्वजनिक निर्णय घेऊन, सार्वजनिक कॅम्पच्या माध्यमातून अशा आपल्याला सोडवायचे आहेत। पार्टी और कौन से प्रभाग से आपकी उम्मीदवारी, क्या नाम है? मैं डॉक्टर मरियम रारानी, मैं प्रभाग क्रमांक 16 बगड़ से उम्मीदवार थी और AIMIM से, और माशाल्लाह से मैं विजय हुई हूँ। इसका मैं सारा श्रेय अपने जो वोटर्स हैं उनको देना चाहती हूँ कि उन्होंने मुझे इतना सपोर्ट किया और मुझे आगे लाया है। तो मैं इनके लिए इंशाल्लाह बहुत कुछ करने की ये रखती हूँ, आगे बहुत कुछ करना चाहती हूँ और करूंगी भी इंशाल्लाह इनके लिए। आपके जैसे मुस्लिम समाज के और महिलाओं को ऐसा नेतृत्व में इस पर क्या? हाँ, मैं इसीलिए आगे आई थी कि मुझे आगे जैसा मुझे इन लोगों के लिए ऐसा आइडियल एक आइडियल की तरह से रहना था कि मुझे देख के ऐसे बहुत सारी महिलाएं आगे आए और हमारे समाज के लिए काम करें। शहरामध्ये सगळीकडे अत्यंत चांगली शांतता आहे, काही प्रॉब्लेम नाही। पोलीस सगळ्या ठिकाणी जागोजागी आम्ही तैनात केलेले आहेत। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, काही अडचण असल्यास आमच्या कंट्रोल रूमशी संपर्क साधा। शहरात सगळीकडे बंदोबस्त लावलेला आहे, स्ट्रायकिंग फोर्सेस आहेत। नागरिकांना आणि सर्व संबंधितांना आवाहन आहे की कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही। याबाबत सर्वांना कुणाला काही शंका असेल, तक्रार असेल, आमच्या पोलीस स्टेशनला किंवा आमच्या कंट्रोल रूमला संपर्क साधावा। सध्या कुठेही काही प्रॉब्लेम नाही। फिर एक बार महानगर पालिका में नेतृत्व कर रहे हैं, क्या प्रतिक्रिया? सबका शुक्रिया अदा, धन्यवाद करता हूँ और आपका मीडिया वालों को भी धन्यवाद करता हूँ। म्हणणार काय चित्र होतं सुरुवातीला आपला विजय झाला, तिसऱ्यांदा आज आम्ही साईनगर प्रभागामध्ये हे सिद्ध करून दाखवलं की कामाच्या लोकांची सुद्धा त्या ठिकाणी किंमत आहे। गेल्या 15 वर्षापासून 2012 ते 2026 सतत आपण प्रभागासाठी कार्य करत आहोत आणि माझ्या विजयामध्ये नागरिकांचा खूप मोठा वाटा आहे। प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने माझ्या विजयासाठी निश्चित रूपाने काम केलं। लाडक्या बहिणीचा सुद्धा या ठिकाणी फायदा निश्चित रूपाने झाला। शिंदे साहेबांनी जी योजना लाडक्या बहिणीसाठी सुरू केली, तर आम्ही जेव्हा प्रचाराला प्रत्येक ठिकाणी जात होतो त्यावेळी त्या महिला आम्हाला प्रत्यक्ष म्हणत होत्या की आम्हाला साहेबांनी 1500 रुपयाची योजना दिलेली आहे,
तर आमचं सुद्धा कर्तव्य आहे की एक मत आम्ही धनुष्यबाणाला दिलं पाहिजे. एकूणच या ठिकाणी भाजपा आणि शिवसेनामध्ये जी चुरशीची लढत होती, यामध्ये शिवसेनाने आपला दम दाखवला त्या बडनेरात पहिल्यांदा. निश्चितच दाखवला. प्रत्येकाने बघितलं युतीच्या वेळी काय झालं, प्रभागामध्ये काम करताना नगरसेवक कोण कामाचे आहे, तर कामाची पावती आणि पक्षाचं जे विजन आहे ते निश्चित रूपाने या निर्णयामध्ये आहे. मी नूतन धनंजय भुजाडे, प्रभाग क्रमांक 11, फेजरपुरा रुक्मिणी नगर, गट क्रमांक 2 मधून निवडून आलेली आहे. मी माझ्या भारतीय जनता पक्षाचे आभार मानेल की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी जाहीर केली. आणि सगळ्यात महत्वाचं, जनता जेव्हा भाऊंनी जी लाडकी बहीण योजना केली त्या महिलांनी मला साथ दिला, बचत गटाच्या महिलांनी साथ दिला, तसेच पुरुष मंडळी पण माझ्यासोबत होती आणि पूर्ण जनतेनेच मला कौल दिल्यामुळे मी आज इथे आहे. तर मी भारतीय जनता पार्टीचे धन्यवाद मानेल आणि माझ्या प्रभागातील सर्व जनतेचे आभार मानेल. धन्यवाद. प्रकारे आपण सुरुवात केली आणि आपला जनतेचा जो प्रतिसाद होता, आपला काय प्रतिक्रिया सुरुवात? मनापासून सर्वांचे धन्यवाद मानते, आभारी आहे, ही सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आहे. कारण हा विजय माझा नाहीये, तर प्रत्येक जनतेचा हा विजय आहे. आणि आमचे जे सगळे नेत्यांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला, रविभाऊ राणा, सुनील भाऊ राणा आणि नितीन दादा अनासारे आमचे प्रभारी, आणि यांच्यामुळेच मी आज इथे तुमच्या समोर बोलू शकते. तर फक्त आभार आणि आभार आणि आभार एवढंच. चॅनलनी ज्या पद्धतीने काम केलं पूर्ण इलेक्शन मध्ये, त्यांच्या मनापासून खूप खूप आभार. काय म्हणणार ताई, की ज्या अपेक्षा आहे जनतेने, ज्या अपेक्षेने आपल्याला निवडून दिलं, काय काय समस्या आपण बघितल्या आणि ते आपण म्हणजे निवारण करणार? मला असं वाटतं की प्रत्येक समस्याचंच निवारण आपल्याला करायचंय, प्रत्येक समस्येचं निवारण आपल्याला करायचंय, फक्त त्याचं प्राधान्यक्रम ठरवावे लागेल. पण एवढा नक्की विश्वास देते की ज्यांच्यामुळे मी आज तुमच्याशी इथे बोलते ते सगळे माझे मतदार, त्यांचे तर मी आभारी आहेच. आणि त्यांना वचन देते की तुम्ही जो विश्वास माझ्यावर दाखवला त्याला मी निश्चितपणाने खरं उतरून दाखवेल. विजयाचं श्रेय कोण? विजयाचं श्रेय प्रत्येक हाताला ज्यांनी मेहनत केली आहे, आणि आमचे रविभाऊ राणा ज्यांनी विश्वास दिला की एक सर्वसामान्य नागरिक, एक सुशिक्षित महिला, सर्वसामान्य घरातली महिला राजकारणामध्ये प्रवेश घेऊ शकते आणि उत्तम काम करू शकते. त्यामुळे रविभाऊ राणांचा हा विजय. काय म्हणणार नितीन दादा, आपण स्वतः प्रभारी होते आणि प्रभारी असल्यानंतर आपण जी जबाबदारी टीम वर्क होत आहे, आपलं काय म्हणणार? कीर्तीताईंसाठी खूप जास्त टीम वर्क होतं आणि त्या एक सुंदर वक्ता असल्यामुळे आणि त्यांना काहीतरी प्रभागासाठी करायची फार मोठी इच्छा होती. त्या एक उच्च विद्याविभूषित आहे आणि त्यांच्या इतक्या वेळात आम्ही सगळं हे केलं आणि जनतेला त्यांना समर्थन दिलं, त्याच्याबद्दल मी त्यांच्या जनतेचे खूप खूप आभार मानतो. विकासात्मक कामं केल्याच्या सत्याचा विजय झाला. जनतेनं दाखवून दिलं का असत्य नेहमी, खोटं बोलणं नेहमी चुकीचं राहते व जनतेला ते आवडत नाही. त्यांनी आपली पूर्ण यंत्रणा लावून माझ्या मागं माझ्या कोर्ट केसेस केल्या, माझ्यावर कुठे आरोप लावले, माझ्यावर कुठे गुन्हे दाखल करायला लावले, तरी साईनगर येथील जनता जनार्दनांनी त्यांना दाखवून दिलं सत्याचे नेहमी विजय होते. हो, जनतेने खऱ्या अर्थाने आशीर्वाद दिला आणि जनता जनार्दनांनी आपल्या मतरूपी आशीर्वाद दाखवून दिला. हा, त्यासाठी आमच्याकडे एकदम अभिमानाची बात आहे. साईनगर प्रभागात पहिल्यांदा युवा स्वाभिमान पक्षाचे 2 उमेदवार निवडून आलेले आहेत, जे जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहतील. काय आपलं प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीतर्फे मला जी उमेदवारी मिळाली त्या उमेदवारीचा मान राखून मी माझ्या प्रभागामध्ये प्रामाणिकपणे काम केलं आणि माझ्या पॅनलसाठीच काम केलं. परंतु आम्ही दोन जणी निवडून आलो, कल्याणी तायडे आणि मी. धीरज भाऊ थोड्या कमी मताने पडले, तरी पण मी सगळ्या मतदारांचे आभार मानते माझ्या प्रभागातील. काय सांगाल, कशा पद्धतीचा विजय वाटला, जल्लोष होतोय आपल्या अमरावती शहरात, काय सांगाल? खूप आज आनंद होत आहे. खरं पाहिलं तर गजानन महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होते. खऱ्या अर्थानं हा चमत्कार म्हणेल, कारण गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून मी अथक परिश्रम घेत आहे प्रभागामध्ये आणि माझ्यासोबत जे 3ही कॅन्डिडेट होते त्या तिघांसाठी मी ताकदीनं प्रयत्न केला की आमचे 4ही उमेदवार आले पाहिजे. प्रत्येक घरोघरी दारोदारी जाऊन प्रत्येकाच्या घरी मी सांगत होती. खऱ्या अर्थानं अमरावती शहरातील माझ्या प्रभागातील जे माझे हितचिंतक आहे, माझे जे सर्व कार्यकर्ते आहे, माझे जे सर्व मित्रमंडळी आहे आणि जे ओळखीची लोक आहे, स्नेह,
त्यांनी खूप प्रयत्न केले की नाही सुरेखाताई आली पाहिजे. ते घरोघरी गेले, प्रत्येकांनी दान मागितलं माझ्या मतांचं. त्या सगळ्यांचं मी पहिल्यांदा मनापासून आभार मानते, कारण त्यांच्याशिवाय ही जीत हासिल होऊ शकली नसती. श्रेय द्याल प्रभागातील जी जनता आहे त्या जनतेला मी प्रभागाचं हे श्रेय देऊ इच्छिते, कारण त्यांनी माझ्या पाठीशी राहून मला निवडून आणलं. खरं पाहिलं तर माझ्या एकटीची ही ताकद नाही आहे सगळे, कारण जवळपास 1895 मतांनी लीड घेतलेली आहे. त्यामुळे ही ताकद जनतेची आहे, जनतेने मला निवडून दिलं. आता मागच्या टर्ममध्ये सुद्धा मी याच प्रभागाची नगरसेविका होती. मागच्या टर्ममध्ये 5 वर्षाचा कार्यकाळ होता, 3 वर्ष तर करोना होता. तरीही 2 वर्षामध्ये मी वेगवेगळ्या हेडमधून निधी खेचून आणला आणि 17 कोटीची कामं केली. आताही माझा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा प्रभाग आहे, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये तपोवन झाला, राहटगाव झालं, त्याच्यानंतर भवानी परिसर झालं, गुरुकृपा कॉलनी. ह्या भागामध्ये रस्ते असो, नाल्या असो, बगीचे असो, प्यायच्या पाण्याची सुविधा असो, ह्या सगळ्या गोष्टी मी निश्चितपणानं करणार आहे आणि जनता माझ्या निश्चित पाठीशी राहील एवढा मला विश्वास आहे. तपोवन परिसरामध्ये मागे आम्ही मागणी केली होती. तपोवन भागामध्ये ज्या काही घटना घडतात त्यासाठी एक पोलीस चौकी त्या ठिकाणी हवी अशी मागणी केली होती. निश्चितपणानं आता मी नगरसेविका झाली, माझ्या हाती कारभार नक्कीच आलेला आहे, तर मी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची एक सुविधा निश्चितपणानं करेल एवढा मी विश्वास देते. पोलीस चौकी भाजपाचाच बसेल महापौर निश्चितपणानं. काय सांगाल, कशा पद्धतीचा विजय झाला आणि कशा पद्धतीचा जल्लोष राहणार आता? विजय झाला है अच्छा श्रेय तो बहुत सारे लोगों को मैं देना चाहूँगी. हमारे प्रमुख मार्गदर्शक जगदीश भाऊ गुप्ता और नानक जी आहूजा, पूरा हमारा लुल्ला फैमिली और हमारे प्रभाग के सारे लोग, वो जनता के बिना हमारा ये विजय नहीं हो सकता था. पूरा समर्पण और सच्ची सेवा भाव लेके निष्ठावान रह के हमको सेवा देना है समाज को. बस मैं सहयोग एक्सपेक्ट करती हूँ रिटर्न में. धन्यवाद. जो वहाँ पे ड्रेनेज का दिक्कत है, सीवेज का दिक्कत है, वो करना है. CCTV कैमराज इंस्टॉल करने हैं सिक्योरिटी पर्पस से. सेतु का इंस्टॉलेशन हम लोगों ने सोचा है. ऐसे अन्य और ट्रांसपोर्ट रिलेटेड जो दिक्कत है, ऐसे बहुत सारे मुद्दे हैं जिन पे हमको काम करना है. सचिन किसनराव वैद्य, प्रभाग क्रमांक 11, बहुजन समाज पार्टी. तीन उमेदवार या ठिकाणी निवडून आले.